द्वारे 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. ज्यांचं टॉप रन रेट असेल ते क्वालिफाय होणार. YouTube वरती आपण हे सगळं बघू शकता. मंडळाचा त्या ठिकाणी कोणताही त्यामध्ये हे नसतो, सहभाग नसतो. डायरेक्ट YouTube वरती ते ऑनलाईन त्या ठिकाणी दिसतं. विजय जिमखाना ग्रुप आयोजित भड़वा दूषक 2025 में मैं आयुष्य से आप सबका फिर से एक बार तहे दिल से स्वागत करता हूँ, जो कि मैदान के भीतर छठा मुकाबला, लीग स्टेज का आखिरी मुकाबला। हमने अभी भी 5 मुकाबले देखे और ये लीग स्टेज का आखिरी मुकाबला जो मैदान के भीतर दिखाई देता हुआ। एक तरफ दिखाई देंगे बादशाह 11, दूसरी तरफ प्रज्ञेश वॉरियर्स। गेंदबाजी पर अगर देखा जाए तो अपू गेंदबाजी मोर्चे पर अबू जर्सी नंबर 77। अगर हर एक फील्डर का जर्सी नंबर देखा जाए तो 77 दिखाई देता हुआ। जहां एक महत्वपूर्ण मुकाबला मैदान के भीतर दिखाई देता हुआ। अगर दोनों टीमों की बात की जाए तो एक बल्लेबाजी करने वाली टीम 2 मुकाबले जीतकर यहाँ पर आई है और एक गेंदबाजी करने वाली टीम पहला मुकाबला हारे, उसके बाद दूसरा मुकाबला जीतकर इस तीसरे मुकाबले में खेलने के लिए दोनों टीमें तैयार। हर्षद यूट्यूब लाइव के माध्यम से ये टेनिस रेड.इन में दिखाई देते हुए मुकाबले जो कि मैदान के भीतर जिमखाना मैदान के भीतर लाजवाब मैदान दिखाई देता हुआ। पंच रिव्ह्यू घेऊ नका, ऑन फील्ड तुमचे डिसिजन द्या. प्रशांत जेवायला गेलाय. मेरे साथ साथ स्कोर गुरचंडी सर और अगर अंपायर की बात की जाए तो निखिल खांवे सर और मेन अंपायर महेश डोंगरे सर। इनके साथ मैं आप सबको ले चलता हूं मैदान के अंदर यूट्यूब लाइव के माध्यम से। भाड़वा चषक 2025 का प्रक्षेपण यूट्यूब के द्वारा हर एक घर में दिखाई देता हुआ, जो कि मैदान के भीतर मुकाबला वॉरियर्स और बादशाह 11 के बीच पहली गेंद की हुई समाप्ति। पहली गेंद की अगर बात की जाए तो पहली गेंद मिडन गेंद के साथ की है शुरुआत। दूसरी गेंद लेकर चले गेंदबाजी मोर्चे पर। इस बार पटकी हुई गेंद, बाउंसर गेंद, जी हाँ उंगली हुई आसमान की तरफ। पहले विकेट का होता हुआ पतन गोल्डन डक के रुख में, जो कि बल्लेबाज अमरेश डग आउट डीज।
अबू के बारे में अगर कहा जाए तो अबू ज़्यादातर सावंतवाड़ी में नहीं रहते, ज़्यादातर वो सांगली उत्तराखंड, इस उत्तराखंड राज्य में रहते हैं। और हमने देखा है सिंगापुर, दुबई हो, सिंगापुर हो, कई जगहों पे, थाईलैंड हो, कई जगह पे उन्होंने क्रिकेट खेला है। और उनके मैनेजर हमको बता रहे, आम्बोली हो या गोवा हो, उस जगह पर भी उन्होंने ढेर सारा क्रिकेट खेला है अबू बड़गांवकर। उसका कोच है इरफान शेख, जिनके माध्यम से हमको ये जानकारी मिली है अबू के बारे में। उत्तराखंड में ज़्यादा, आजकल उत्तराखंड में ज़्यादा रहता है, ठंड के वातावरण में ज़्यादा रहता है अबू बड़गांवकर। ओके सर, कुल मिलाकर 2 रन। अबू इस बार ओहो, खुद के प्यार के नीचे गेंद पटकी है, पिच के बाहर गेंद पटकी है। अंपायर की तरफ से नो का इशारा और नो के दौरान गेंद चली जाएगी सीमित एरिया। कुल मिलाकर 2 रन। तीन गेंदों की समाप्ति, स्कोर कार्ड 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार फ्री हिट की गेंद चल जाएगा फील्डर के दस्तानों में, पर फ्री हिट का चांस होने के बाद सिर्फ एक रन आउट के रूप में आपको सफलता मिल सकती थी। गेंद हो चुकी है समाप्त। 4 गेंदों की समाप्ति के बाद 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीमित 2 गेंदों का खेल बाकी। इस बार आड़े बल्ले से खेला, पुल किया है, फील्डर नीचे, पहले अटेम्प्ट में नहीं, दूसरे अटेम्प्ट में नहीं, तीसरे अटेम्प्ट में नहीं, चौथी अटेम्प्ट में क्या लपकने रहेंगे कामयाब। विकेट नंबर 2, जी हाँ, जो कि रोहन के रूप में। पप्पू शेख यांच्या प्रत्येक चौकारास 50 रुपये आणि प्रत्येक षटकारास 100 रुपये बबलू तळवणेकर याच्याकडनं जाहीर झालेला आहे। पप्पू, तुझ्या प्रत्येक चौकारास 50 रुपये, प्रत्येक षटकारास 100 रुपये। प्रतीक स्पोर्ट्सचे मॅनेजर ऋषी हरमलकर, आमचे जवळचे मित्र, यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। ऋषी, आपल्याला विनंती, आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हा। नए बल्लेबाज मैदान के भीतर, जिन्होंने कमाल किया था पिछले मुकाबले में, जिन्होंने धमाल किया था पिछले मुकाबले में, अगेंस्ट टीम थी वो टीम देवांश स्पोर्ट सावंतवाड़ी के टीम के अगेंस्ट। आखिरी 3 गेंदों में 14 रन की जरूरत थी, वहां पर आकर 2 छक्के और आखिरी गेंद पर 2 रन। उसके बाद औलत मुकाबला जीता था, पर इस बार अबू के गेंदबाजी के मोर्चे पर गोल्डन पहले ओवर की होती समाप्ति। स्कोर कार्ड 5 रन स्कोर कार्ड के ऊपर।
नया बल्लेबाज जो कि मैदान के भीतर दिखाई देता हुआ हर्ष सर तानाजी जो कि मैदान के भीतर गेंदबाजी मोर्चे पर हर्ष लोअर फुल गेंद शर्फू दिखाई देते हुए मेगा स्क्रीन के ऊपर पर एक रन चुराने में रहेंगे कामयाब। हर्ष की पहली गेंद पर एक रन आया। हर्ष की दूसरी गेंद जो कि हमको दिखाई देगी। महेश जरा इकडे बाकीच्या खेळाडूंनी सगळ्यांनी बाहेर राहायचं.
पप्पू 99च्या प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक. गण्या कोणाकडून? कोणाकडनं गण्या? हा, गणेश कुडव यांच्याकडनं 200 रुपये पप्पू 99 साठी प्रत्येक षटकारास. साई मापसेकर यांच्याकडनं पप्पू तुझ्या प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि गणेश कुडव यांच्याकडनं 200 रुपये. अबिल जोरदार, जी हाँ, उंगली हुई खड़े, मतलब और एक विकेट खोता हुआ पतन. विकेट नंबर गेंद मजबूर जुगल हर्ष. स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 4 गेंदों की समाप्ति. स्कोर कार्ड 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. नीचे 2 गेंदों का खेल बाकी दूसरे ओवर का, जो कि गेंदबाज से मोर्चे पर हर्ष. पटकी हुई गेंद शर्फो. ओ ना नाना, ऐसे गलती फिर से दोबारा मत करना. अक्सर इतिहास गवाह है. शर्फो कैच छोड़ा, मैच छोड़ा. अक्सर कैचेस विन मैचेस. हर्षद इस बार सुमित का 1 रन. गेंद हो चुकी है समा 12. एक प्लेयर का जर्सी नंबर देखा जाए तो जो आने वाला जाने वाला उसका जर्सी नंबर 77 दिखाई देता हुआ. जी हाँ, मैदान के भीतर जीतू गेंदबाजी मोर्चे पर. इस बार हल्के हाथों से खेला, फॉलो थ्रू में लाजवाब फील्डिंग का नजारा. जब तक थ्रो करते हैं तब तक चतुराई दिखाई दौड़ने में. 1 रन चुराने में रहेंगे कामयाब. जीतू की पहली गेंद पर 1 रन आया. जीतू का खाता खोला है 1 रन के साथ. कुल मिलाकर 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदें हो चुकी समाप्त. अभी भी तीसरे ओवर का 5 गेंदों का खेल बाकी. निजी रूप से पहला, टीम की तरफ से तीसरा, जो कि ओवर लेकर जीतू. आगे आकर मारने का प्रयास, स्टेप आउट करके मारने का प्रयास था, पर अंपायर की तरफ से शाहरुख खान की स्टाइल, टाइटैनिक का इशारा, सांदा ते बांधा, वाशी दुकाशी, पंजाब टू हरियाणा जाने का इशारा आता हुआ. फिर से एक बार आगे आकर मारने का प्रयास, खराब विकेट कीपिंग का नजारा, पर क्या अंपायर की तरफ से रन का इशारा आता हुआ. स्कोर कार्ड बढ़ता हुआ
2 गेंदों की समाप्ति, 12 रन स्कोर गाइड के ऊपर, 4 गेंदों का खेल बाकी। इस बार शफल के मारने का प्रयास, 12 कर मारने का प्रयास, गेंद झुक चुकी है मैदान। 3 गेंदों की समाप्ति के बाद 12 रन स्कोर गाइड के ऊपर, 3 गेंदों का खेल बाकी। इस बार खड़ी हुई गेंद, फील्डर नीचे को, फिर से एक बार कैच छोड़ा है। खराब फील्डिंग का नजारा। टाइगर जिंदा है, टाइगर अभी जिंदा है। लोअर फील्डर्स गेंद, फील्डर दिखाई देते हुए जब तक आते थ्रो करते, 1 रन चुराने में रहेंगे कामयाब। पांच गेंदों का खेल समाप्त, 14 रन आखिरी गेंद का खेल बाकी। ओवर को हुई समाप्ति, वाइड की मांग की थी, मांग फेटल के लगाई है अंपायर ने। 18 की जाए तो 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश, गेंद चली मैदान, चौथा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर, शर्फ की लाजवाब गेंदबाजी का नजारा दिखाई देता हुआ। पहली गेंद पर विकेट चटकाई, दूसरी गेंद मैदान निकाली, 4 गेंदों का खेल बाकी। हो फ्लिक शॉट, गेंद चली जाएगी फील्डर के रास्तानों में, एक तेजी से दूसरे रन की बनेगी नहीं कोशिश। 3 गेंदों की समाप्ति, 3 गेंदों का खेल बाकी। वाइड का इशारा आता हुआ, पंजाब टू हरियाणा वाचित कौशी सांदा बांदा, जो कि अंपायर की तरफ से इशारा आता हुआ। गेंद हो चुकी है समाप्त, 3 गेंदों का खेल समाप्त, 3 गेंदे बाकी। सागर यांच्या प्रत्येक षटकाला 200 रुपये अक्षय खानदारेकडून। इस बार फिर से एक बार शाहरुख खान का स्टाइल, टाइटैनिक का याद कर देने वाला वो यादगार
इशारा। लगातार 2 गेंदों में वाइड गेंद डाले हैं। इस बार फिर से एक बार वाइड की मांग, इस बार नहीं करेंगे अंपायर गलती। 4 गेंदों का खेल समाप्त। स्कोर कार्ड की बात की जाए तो 17 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 गेंदों का खेल बाकी। पटकी हुई गेंद, वाइड का इशारा। चार गेंदों का खेल समाप्त। लाजवाब गेंद, मेडन गेंद की समाप्ति। जी हाँ, समीर आउट। अक्षय खंदारे यांच्याकडनं सागरच्या षटकारास 200 रुपये। आठे बल्ले से खेला, फील्डर मौजूद, जब तक आते थ्रो करते, एक रन तेजी से, दूसरे रन की गुंजाइश, दूसरा रन भी कामयाब। 2 रन के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, 21 रन की आवश्यकता। शर्पू की लाजवाब गेंदबाजी। कौन जीतेगा मुकाबला, कौन सा बल्लेबाज इस मुकाबले को अपने तरीके से हैंडल करेगा, कौन सा गेंदबाज इस बल्लेबाजी को धाराधीश से करेगा, इस सब का हाल बताने के लिए आमंत्रित करता हूं गुरु चिटनी सर।
बादशाह 11 संघानं 2 षटकांच्या आतमध्ये जिंकला तर राजू खान यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक बादशाह 11 संघास. आणि बादशाह 11 संघाच्या कोणत्याही खेळाडूनं जर षटकार ठोकला तर कोणत्याही खेळाडूस प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक राजू खान यांच्याकडून. चला जाऊया मैदानाकडे. दोन फलंदाज सलामीचे अबू भडगावकर, सोहेल शेख. दोन्ही खेळाडूंबद्दल काय बोलावं, जेवढं बोलावं तेवढं कमी. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर थायलंड, दुबई, सिंगापूर अशी विविध ठिकाणची मैदानं गाजवलेले हे खेळाडू. सामन्याला होते सुरुवात. यासीन बागवान गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. पंच महेश डोंगरे यांच्याकडे सामना सुरू झाल्याचा इशारा. स्ट्रायकरला अबू भडगावकर, नॉन स्ट्रायकरला सोहेल शेख, ज्यांनी विविध देशांमधील मैदानं गाजवली. आणि हल्ली आम्हाला माहिती लागले अबू भडगावकर यांचे मॅनेजर इरफान शेख यांच्याकडनं की अबू सध्या उत्तराखंड या ठिकाणी जातोय. उत्तराखंड इथे क्रिकेटचे धडे तो नवीन मुलांना या ठिकाणी देतो. सांगली येथे देखील असतो. आंबोली देखील नवीन तरुणांना तो या ठिकाणी संधी देतो. तो अबू भडगावकर स्ट्राइक एंडला सामना करेल यासीन बागवानच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका नजीम गुल्लीच्या पप्पूच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धावेची वर संघाच्या धावफलकावर. धावसंख्या बिनबाद 1 अशी एकंदरीत सुरुवात या मैदानावरती आपण बघतोय. यासीन बागवान तुझ्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक बबलू तळवणेकर यांच्याकडनं जाहीर झालंय. आम्ही फक्त बक्षीस जाहीर करणार आहोत. बक्षीस ज्यांची त्यांची जो जाहीर करेल त्यांच्याकडनं घेऊन जायचे आहेत. त्याची जबाबदारी आमची नसणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. एक धावा एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस. सोहेलनं फटका खेळलाय, थेट गेलाय पॉइंटच्या हातामध्ये. पहिला गडी सोहेल शेख. थेट गेलाय पॉइंट वरती उभा असलेल्या निकेशच्या हातामध्ये आणि सोहेलला एकंदरीत माघारी परतावं लागलाय. पहिला हादरा, पहिला झटका एकंदरीत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा एकंदरीत समाप्त झालाय आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 1 अशी एकंदरीत धावसंख्या 21 धावांचा पाठलाग करते वेळी गुरु पेंडेकर आपली पॅव्हिलियन मध्ये आवश्यकता आहे. गुरु पेंडेकर ताबडतोब संपर्क करायचा आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव 1 गडी बाद.
पुढचा चेंडू त्या ठिकाणी नवीन फलंदाज तेजससाठी पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा फटका खेळताना त्या ठिकाणी पुढे सरसावत झालेला धावबाद दुसरा गडी तंबूच्या दिशेने माघारी परततोय. एकंदरीत संघाला दुसरी सफलता. धावसंख्या 1 धावा. विजय जिमखाना ग्रुप आयोजित पाडवा चषक 2025 ही संकल्पना ज्याचे पहिले 2 कॅश प्राइज हे पुरस्कृत केले आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी. अठरा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता गोलंदाजीच्या मोर्चावरती नजीम गुल्ली अर्थात अमरेश आसोलकर सॅमली. पहिला चेंडू जोरदार फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं स्टँड अँड डिस्पॅच इट्स मॅक्सिमम डीजे. दोन षटकांच्या आतमध्ये सामना संपवला तर राजू खान यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक बादशाह 11 संघाला दिलं जाणार आहे. धावसंख्या 12, 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा जोरकस फटका चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण होत आहे. दुसरा धावेचा होतोय प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या सहजगतीने धावून पूर्ण केल्या जातात.
धावसंख्या पोहोचली 14 वरती 7 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. शोएब आपल्या जुन्या रंगामध्ये परततोय, शोएबचा फॉर्म परत येतोय, ज्याच्यासाठी शोएब ओळखला जातो ती फटकेबाजी या मैदानावरती या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय, त्याच्याकडनं कोणतीही चूक होत नाहीये. तो एंडला लागलेला फटका एकंदरीत शोएब बॅक टू दी. नजीम गुल्ले अर्थात आपल्याला अमरेश आसोलकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आणि स्ट्राइक एंडला हर्ष सज्ज होतोय. 7 धावांची केवळ आवश्यकता. पहिला चेंडू त्या ठिकाणी जोरकस फटका कटवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला मैदानावरती दिसला नाही. बाईची खूण पंचांकडनं आली आणि बाईच्या स्वरूपात एका धावेची नोंद ही धाव फलकावरती लावली गेली. धावसंख्या पोहोचली 15 वरती, एकंदरीत 21 धावांचा पाठलाग आणि एकंदरीत आपण बघतोय तो अर्थात स्ट्राइक एंड वरती अबू भडगावकर हा स्ट्राइक एंड वरती सज्ज. 15 धावा धाव फलकावरती. मारलाय अबून फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अबू भडगावकर बॅक टू दी पॅव्हलियन डीजे. ची आवश्यकता आहे, एक विजयी षटकाराची आवश्यकता आहे आणि नवीन फलंदाज राकेश उर्फ गिड्ड्या हा मैदानावरती. राकेश स्ट्राइक एंड वरती सज्ज होईल, सामना करेल तो अर्थात नजीम गुल्ली अर्थात अमरीशच्या गोलंदाजीचा. अमरीशचा अजूनही या षटकातला एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 15, 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तो बादशाह 11 संघाला. पुढचा चेंडू डावे उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. पंचांनी समालोचन कक्षाकडे गुणलेखकाच्या दिशेने इशारा केला. चेंडू स्क्वेअर असल्याचा, स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खाती ज्याची नोंद केली गेली. धावसंख्या पुढे सरसावली 16 धावांच्या टप्प्यावरती. 5 धावांची अजूनही आवश्यकता. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू, ड्राईव्हचा फटका अगदी गोलंदाजीच्या पायाला लागून चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी राकेशकडे, ती मात्र राकेशने पूर्ण केली आहे आणि एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या 17 धावा आणि गडी बाद झालेत ते एकंदरीत आमचे गुणलेखक सांगतात 4 धावांची फक्त आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला चला मैदानाच्या बाहेर चला, तिकडे ऑटोमॅटिक रन रेट येणार.
चला सामना लवकरात लवकर सुरू करा. पंच वेळ काढू नका. 4 धावांची आवश्यकता. रन रेट ऑटोमॅटिक करणार आहे. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज तानाजी. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा काय निर्णय? चेंडू फेअर असल्याचा नाही, स्क्वेअर असल्याचा निर्णय. पंच बेली बावडनच्या स्टाईल मध्ये महेश डोंगरे. 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 3 धावा. राकेश स्ट्राइक एंड वरते मारला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून, परंतु मिड विकेट वरचा क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या आतमध्ये झेल टिपला जातोय. राकेश काही समाप्त. 5वा हातला. 3 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. दोन धावांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन धावांची फक्त आवश्यकता. कट केलाय. चेंडू चाललाय घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी. आता मात्र एका धावेची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटलाय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूत अजूनही फक्त आवश्यकता आहे ती अर्थात बादशाह 11 संघाला. पुन्हा एकदा कट केला जातोय चेंडू. पुन्हा एकदा घोषितच्या स्वरूपातला हा सामना एकंदरीत जिंकतोय आणि यानंतर ठरतील कोणते 2 संघ क्वालिफाय होणार आहे. युट्यूबर या ठिकाणी सांगतील कोणते 2 संघ